माठ बनवे, हात बदलले माठ बनला. हात बदलल्यावरती सुद्धा माठ बनला. त्या बाईने ठरवलं की नाही, मला तांदूळ नाही साठवायचे, मला गहू साठवायचे त्याच्यामध्ये, मला पाणी साठवायचे त्याच्यामध्ये. प्रयोजन बदललं, माठ आहे तसाच आहे. पण मातीच नसेल तर माठ बनणार आहे का? माठ बनायचं असेल तर माती हे त्याचं उपादान कारण आहे. माती नसेल तर माठ बनणार नाही. आणि इतर काही गोष्टी बनत असतील म्हणजे लोखंडाने किंवा तांब्याने, तर त्याला माठ असं म्हणत नाही. तसं मंदिराची व्यवस्था आहे ना, या व्यवस्थेचं उपादान कारण काय असेल तर ते भक्तनिवास नाहीये, तिथं होणारा अन्नदान नाहीये, तर त्याचं उपादान कारण हे त्या मागचे संस्कार आहेत असं माझं मत आहे. आणि ते उपादान कारण आपल्या समोर मांडायचा प्रयत्न पुढचा अर्धा पाऊण तास मी करणार आहे. सगळे तुम्ही घरचे आहात म्हणून काही जरी चुकलं तरी माऊलींनी म्हटल्याप्रमाणे तरी न्यूनते पुरते अधिकही सरते तरुणी घेयावे हे तुमते विनंती असेल. जास्त झालं ते कमी करून द्या, कमी जर का बोललं असेल तर ते तुमच्या बुद्धिमत्तेने जास्त करून द्या, एवढीच विनंती करतो. विषय अतिशय सुंदर आहे. मंदिर एक संस्कार केंद्र. मुळात संस्कार म्हणजे काय हे लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. मूलभूत काही विचार मांडायचे आपल्याला, आणि काही विचार मांडताना ते कदाचित आपल्या विचार कक्षेच्याही पलीकडचे असू शकतात. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की मंदिर हे वाक्य आपण जेव्हा उच्चारतो किंवा हा शब्द आपण घेतो, तेव्हा त्याच्या मागे आपल्या मनामध्ये अनेक मनोरे रचले जातात. म्हणजे मंदिर कसं असावं तर त्याला एक कळस असतो, त्याला गोपुर असतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गाभारा असतो, त्याच्यामध्ये एका देवाची प्रतिष्ठापना केलेली असते, तिथं भक्तजन येतात, नमस्कार करतात, आपल्या मनातली इच्छा तिथे प्रगट करतात आणि अशी भावना घेऊन जातात की मी प्रगट केलेली इच्छा भगवंत पूर्ण केली. मंदिराचं जर का स्थूल मापाने आपण विचार केला तर अशा पद्धतीने मंदिराचं एकंदरीत डिझाईन असतं. सांस्कृतिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या मंदिरांना अतिशय महत्व या हिंदुस्थानामध्ये प्राप्त झालेलं आहे. किंबहुना सत्तेचे जर का प्रकार पाहिले तर वैधानिक सत्ता, राजसत्ता आणि आध्यात्मिक सत्ता अशा 3 सत्ता सांगितलेल्या आहेत मॅक्स वेबर. त्यामध्ये वैधानिक सत्ता आणि राजकीय सत्ता या दोन्ही सत्तांच्या वरती जी सत्ता आहे ना, ती आध्यात्मिक सत्ता. आणि अशी आध्यात्मिक सत्ता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कार्यान्वित असते ते केंद्र म्हणजे मंदिर आहे. कारण मंदिराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या मनामध्ये स्थूल मापाने काही विचार येतात, स्वाभाविकरित्या प्रत्येकाच्या मनामध्ये येतात. पण हे विचार जे येतात ते अतिशय वरकरवी विचार असतात. प्रत्येकाच्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या अंतरंगामध्ये लहानपणापासून किंवा पिढ्यानपिढ्या झालेले जे संस्कार आहेत ना, त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला मंदिराचा एक विशिष्ट भागच लक्षात येतो. आपल्या लहानपणापासून शिकवलेलं असतं काय की शंकराला जायचं, त्याला बेल व्हायचा, गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा, मंगळवार आला की देवीच्या दर्शनाला जायचं, गुरुवार आला की दत्ताचं दर्शन घ्यायचं. हे सगळं आपल्याला आपल्या संस्कृतीने सांगून ठेवते. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हरीच्या दाशा पावन झाल्या दाही दिशा. हरीच्या दासाला सगळ्या दिशा पावन आहे. ज्या भगवंताने आधीच कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारे नाही, तिथे एक ढालगज निर्माण झाली. म्हणजे काय झालं तर ब्रह्म एकटं होतं. ब्रह्म एकटा असल्यामुळे त्याला असं वाटलं की अनेक तत्वाने नटावं, म्हणून त्यांनी मायेची निर्मिती केली आणि ब्रह्म आणि माया यांच्यामध्ये सलगी झाली आणि त्याच्यातून सगळ्या विश्वाची निर्मिती. म्हणजे जी माया ब्रह्माची मुलगी होती तीच माया नंतर ब्रह्माची सहचरणी झाली आणि त्याच्यानंतर दोघांमध्ये सलगी होऊन जगाची निर्मिती. शंकराचार्यांनी एके ठिकाणी म्हटलंय ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, म्हणजे ब्रह्म सत्य जग मिथ्या. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी त्याला थोडस पुढे जाऊन एक रूप दिलं. चिदविलास तत्वाच्या माध्यमातून सुवर्णाचे मणी केले, सोन्याचे सुती ओविले, तैसे म्या जगधरिले सभाय अभ्यंतरी. सोन्याचं सूत, मणी सोन्याचे, मग हार काय लोखंडाचा होणार आहे? तसं ब्रह्म आणि मायेच्या निर्मितीतून किंवा एकरूपातून
ज्या विश्वाची निर्मिती झाली त्या विश्वाला फक्त आपण माया 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 असंच म्हणतो, बरोबर आहे? पण नुसती ती माया असती मग ब्रह्माचं अस्तित्व कुठे आहे? एखाद्या मुलाकडे पाहिल्यावरती तुम्ही म्हणालात की तुमचा मुलगा तुमचा व्यवसाय पुढे घेऊन चाललाय, कारण त्यात तुमचा अंश आहे, तुमचा DNA. एखादा मुलगा दिसाना सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरा. एखादा मुलगा आई सुशील असेल तर ते पुण्य आईच आहे, मुलगा सुशील झाला तर पुण्य आईच आहे, मुलगा चतुर झाला तर पुण्य वडिलांचं आहे. उन्मत्त मातृदोष आहे, आमचे आजोबा सांगायचे, उन्मत्तता आली तर मातृदोष आहे. तसं प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक पुढच्या पिढीमध्ये त्याच्या आई वडिलांचे दोघांची गुण येत असतात. मग आपण जर का म्हटलं की ब्रह्ममायेच्या सलगीनंतर ज्या विश्वाची निर्मिती झाली त्या विश्वाला फक्त माया 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 असं म्हणत राहिलो तर मग ब्रह्माचं अस्तित्व कुठे आहे? ब्रह्माचं अस्तित्व कुठे आहे? मग त्या मायेमध्ये सुद्धा ब्रह्माचा अंशता का होईना पण अस्तित्व आहे. मग ज्या ठिकाणी ब्रह्म आहे त्या ठिकाणी मिथ्यत्व कुठं असणार आहे? कारण ब्रह्माचीच व्याख्या देताना देखणेसर नेहमी सांगायचे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. जे जे सत्य आहे ते ब्रह्म आहे, जे जे ज्ञान देणार ते ब्रह्म आहे, आणि जे जे अविनाशी आहे ना ते ब्रह्म आहे. सत्य ते ब्रह्म आहे, ज्ञान देणार आहे सगळ्या गोष्टी, सावरकर मंडळ ज्ञान देणार आहे ब्रह्म आहे, आणि अविनाशी आहे. 15 वर्ष तुम्ही काम केलं अजून 1500 वर्ष काम करत राहा, अविनाशी आहे ब्रह्म आहे. यालाच ब्रह्मतत्व असं म्हणतात. मग ज्या ज्या ठिकाणी ब्रह्म आहे ते मिथ्या कसं असेल? म्हणून जगामध्ये प्रत्येक अंश प्रत्येक ठिकाणी जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे भगवंताचा अंश आहे. मग सगळीकडे जर का भगवंताचा अंश असेल तर विशिष्टच दिवशी विशिष्टच देवाकडे जाऊन प्रार्थना करायचं काय कारण? विशिष्टच पर्वामध्ये एखाद्या नदीमध्ये जाऊन आंघोळ करायचं काय कारण? विशिष्टच वेळेत खांद्यावरती विणा घेऊन हातामध्ये टाळ घेऊन नाचत नाचत जाय रे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहुरे. पांडुरंगा तर 27 युग उभा आहे. मग त्याच वेळेस आषाढी ते कार्तिकी अशीच वारी करायचं काय कारण? ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण विचारात आणतो तेव्हा लक्षात येतं की मंदिर, देव, भगवंत ह्याचं जर का आपण एक विषय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं, म्हणजे मी दुसरा विषय म्हणत नाही, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय म्हणून जर का पाहिलं तर त्या विषयांकडे जाण्यासाठी आपल्याला आपल्या संस्कृतीने काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की बरोबर त्या त्या पद्धतीने त्याच्याकडे गेलं की आपली सुद्धा मानसिकता त्या पद्धतीने सुदृढ राहते. म्हणून मंदिर आणि संस्कृती या ठरलेल्या